आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस असं निवडणूक चिन्ह दिलं आहे। हे ऐतिहासिक चिन्हाचं अनावरण शरद पवार गटाने किल्ले रायगडावर जाऊन केलं। किल्ले रायगडावर आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात शरद पवारांच्या हस्ते या चिन्हाचे अनावरण करण्यात आले। तुतारी हे चिन्ह सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 जुलै 2023 रोजी फूट पडली। यामुळे अजित पवार आणि शरद पवार असे 2 गट निर्माण झाले। या फुटीचं प्रकरण निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात गेलं। निवडणूक आयोगाने साक्षी पुराव्यांच्या आधारे अजित पवार गटाला मूळ पक्षाचा दर्जा दिला। परिणामी पक्ष नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह अजित पवार गटाकडे गेलं। त्यामुळे शरद पवार गटाला नवे नाव आणि नव्या चिन्हासाठी अर्ज करण्यास सांगण्यात आला होता। त्यानुसार शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आलं आहे। शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला 3 चिन्हाचे पर्याय सुचवले होते, परंतु त्यापैकी एकही चिन्ह दिलं नाही, पण तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आलं।